Hello dear students, today we are going to see the next type of disaster, that is fire. Actually fire हा जो टाईप आहे डिझास्टरचा तो नॅचरल डिझास्टरमध्ये येतो की मॅनमेड डिझास्टरमध्ये येतो असा देखील क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो बघा, फायर कोणकोणत्या रिझन्समुळे लागते. सपोज आपण नॅचरल रिझन्स कन्सिडर करूयात की जसं फॉरेस्ट फायर आहे. फॉरेस्ट फायर कशामुळे लागते, वणवा ज्याला म्हणतो आपण, तो कशामुळे लागतो तर ड्यू टू इन्क्रीज्ड टेम्परेचर और ड्यू टू इन्क्रीज्ड ड्रायनेस जो आहे एअरमध्ये असणारा ड्रायनेस किंवा टेम्परेचरमध्ये राईज झाल्यामुळं हा जो वणवा आहे तो लागतो. सो फायर जी आहे ती नॅचरल रिझन देखील किंवा नॅचरल डिझास्टर किंवा नॅचरल कलॅमिटी पण ज्याला आपण म्हणू शकतो ती असू शकते, किंवा ती मॅनमेड कलॅमिटी देखील असू शकते ज्याच्यामध्ये ड्यू टू सर्टन ह्युमन ॲक्टिव्हिटीज, आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे जर आग लागली एखाद्या, की शॉर्ट सर्किटिंगमुळे असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचा काही असेल, किंवा तुम्ही जंगलात आग लावली, तुम्ही एखाद्या बिल्डिंगला आपल्या एखाद्या चुकीमुळं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे जर आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे आग लागली तर ती मॅनमेड पण होते. सो फायर ही एक नॅचरल ॲज वेल ॲज मॅनमेड डिझास्टर आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे जे फायर आहे त्याचे टाईप्स तुम्हाला विचारले जातात, खूप महत्त्वाचे आहेत आणि ते लक्षात कसे ठेवायचे ह्याची एक छोटीशी ट्रिक देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सो फायरचे एकूण 5 टाईप्स आहेत, ABCDE. आता ABC हे 3 जे टाईपचे फायर आहेत ते सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसला होणारे किंवा सॉलिडमुळे लागणारी फायर, लिक्विडमुळे लागणारी फायर, अशा प्रकारचे ABC सॉलिड, लिक्विड, गॅस. Dमध्ये येतो केमिकलमुळे लागणारी आग आहे आणि Eमध्ये जो येतो तो इलेक्ट्रिसिटीमुळे लागणारी आग. सो टाईप्स ऑफ फायर जेव्हा तुम्हाला विचारले जातील त्यातला पहिला टाईप आहे क्लास A फायर. ए क्लास किंवा ए टाईपची जी फायर आहे ती कशामुळे लागते म्हणून सांगितलं की ड्यू टू बर्निंग किंवा ज्याला म्हणतो आपण जे मटेरियल, जे सॉलिड सबस्टन्सेस बर्न होऊ शकतात, वूड आहे, त्यानंतर एखादं कागद असेल, पेपर असेल. सो अशा प्रकारच्या सॉलिड वस्तू ज्या आहेत त्या जळल्यामुळे किंवा त्यांच्यामुळे जी आग लागते त्याला आपण क्लास ए टाईपची फायर असं म्हणू शकतो. ही फायर विझवण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. 1 मार्कचे जे स्पेसिफिक क्वेश्चन्स असतात याच्यावरती ते तुम्हाला विचारले जाते की टाईप एची फायर एक्सटिंग्विश करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कशाचा यूज कराल, किंवा वॉटरचा यूज फायर एक्सटिंग्विश करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या फायरमध्ये तुम्ही करू शकता, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले जातात. सो इथे तुम्ही काय काय लक्षात ठेवणार बघा. क्लास ए ही जी टाईपची फायर आहे ही कशामुळे किंवा कशा प्रकारचे सबस्टन्सेस असतात याच्यात, हे असतात सॉलिड, एक्सटिंग्विशेबल, किंवा ही आग जी आहे ती पाण्यामुळे विझू शकते. इथे आपण काय म्हणणार बघा की कॉज्ड बाय कॉमनली फ्लेमेबल. फ्लेमेबल म्हणजे ज्यांच्यामुळे आग लागते, सबस्टन्सेस लाईक वूड, पेपर एटसेट्रा. तर जी आग ही सॉलिड सबस्टन्सेसमुळे लागते, की जे सबस्टन्सेस ज्वालाग्रही म्हणतो आपण की ज्याच्यामुळे पटकन आग लागते, अशा प्रकारचे सबस्टन्सेस, की जसं इथे आता वूड हे पेटतो, ज्वालाग्रही म्हणजे एकदम इमिजिएटली आग लागते असे सबस्टन्सेस आपण म्हणतो. बट इथे वूड, पेपर हे इझिली बर्न होतात असे आपण इथं कन्सिडर करणार आहे. आणि ह्या प्रकारची जी आग आहे इट कॅन बी एक्सटिंग्विश्ड विथ द हेल्प ऑफ वॉटर. यूजिंग वॉटर ह्या प्रकारची आग आपण पाणी किंवा फायर एक्सटिंग्विशर असतात ते देखील तुम्ही इथे यूज करू शकता. बट सगळ्याच प्रकारच्या आगी, जसं की स्पेशली इलेक्ट्रिसिटीमुळे लागणारी आग, ती आपण पाण्याच्या थ्रू नाही विझवू शकत. बट काही स्पेसिफिक आगी किंवा ही आग तुम्ही पाण्यानं विझवू शकता, किंवा सॉईल आपल्याकडे असते, किंवा माती, वाळू ह्या प्रकारच्या सबस्टन्सेसचा यूज करून देखील तुम्ही ही आग ही विझवू शकता. बट स्पेसिफिकली तुम्ही इथे मेन्शन कराल की वॉटर, कारण सगळ्याच आगी आपण वॉटरचा यूज करून विझवू शकत नाही, हे लक्षात घ्या. आता जो दुसरा प्रकार येतो
तो आहे क्लास बी टाईपची फायर की जी होते कंबस्टिबल लिक्विड्समुळे. कंबस्टिबल म्हणजे जे बर्न होतात की ज्यालाच फ्लेमेबल असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो पेट्रोल, डिझेल, केरोसिन यासारखे किंवा ऑइल आहे हे लिक्विड झाले की जे पेट घेतात. सो अशा प्रकारच्या लिक्विड्समुळे जी आग लागते त्याला क्लास बी टाईपची फायर म्हणतात. आणि हे एक्सटिंग्विश करायला तुम्ही सॉईल किंवा सँड यांचा यूज करू शकता. फायर एक्सटिंग्विशर जे आपले असतात ना, ते फायर एक्सटिंग्विशरचं कन्स्ट्रक्शन तुम्ही लास्ट इयर आय थिंक शिकलेलं आहे 8th मध्ये. सो त्या प्रकारचे जे फायर एक्सटिंग्विशर असतात ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस असतो ते देखील तुम्ही ह्या कुठल्याही प्रकारच्या फायर्सना विझवण्यासाठी यूज करू शकता. सो क्लास बी टाईपचे जे आहेत हे ड्यू टू लिक्विड्स असतात कॉज्ड बाय फ्लेमेबल लिक्विड्स. लिक्विड्स लाईक ऑइल, पेट्रोल, डिझेल एट्सेट्रा. आणि ह्यांच्या एक्सटिंग्विशिंगसाठी तुम्ही सँड किंवा सॉईल किंवा आपला फायर एक्सटिंग्विशर देखील यूज करू शकता. सो क्लास 2 म्हटलं किंवा क्लास बी म्हटलं की लिक्विड, ए म्हणजे सॉलिड, आता सी म्हणजे येईल गॅशियस सबस्टन्सेसमुळे लागणारी आग. क्लास सी टाईपची जी फायर आहे ही होते बिकॉज ऑफ गॅसेस. मग फ्लेमेबल गॅसेस कुठले, जसं की आपला LPG आहे, मिथेन गॅस आहे, बरोबर की नाही, ॲसिटिलीन आहे. सो ह्या प्रकारचे जे ज्वालाग्रही गॅसेस ज्याला आपण फ्लेमेबल गॅसेस म्हणतो त्यांच्यामुळे लागणारी आग त्याला म्हणायचं क्लास सी टाईपची फायर. इथे आपण लिहूया गॅशियस सबस्टन्सेस. आता हे कॉज्ड ड्यू टू हे डायरेक्टली मी स्किप करते. इथे फक्त क्लास सी म्हटलं की गॅशियस सबस्टन्सेस कुठल्या प्रकारचे गॅशियस सबस्टन्सेस लाईक LPG आपला जो सिलेंडरमधला गॅस असतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, सो त्याच्यामुळे लागणारी आग असेल किंवा मिथेन गॅस असेल. तर ह्या प्रकारच्या गॅसेसमुळे लागणारी आग असते क्लास सी टाईपची. ही एक्सटिंग्विश करण्यासाठी तुम्ही फायर एक्सटिंग्विशर यूज करू शकता. ओके, आता ABC 3 प्रकार झाले, सॉलिड, लिक्विड, गॅस. D आणि E हे 2 प्रकारचे जे फायर आहेत ते परत राहतात. त्यातला जो चौथा प्रकार आहे तो क्लास D आणि याच्यामध्ये येते वेगवेगळ्या केमिकल्समुळे लागणारी आग. A सॉलिड, B लिक्विड, C गॅस आणि D केमिकल्स. मग कुठले कुठले केमिकल्स याच्यामध्ये इन्क्लूड करतात तर हायली रिॲक्टिव्ह असे जे मेटल्स असतात, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम यांच्यासारखे जे रिॲक्टिव्ह मेटल्स असतात त्यांच्यामुळे लागणारी आग. Na म्हणजे सोडियम, K पोटॅशियम, ॲल्युमिनियम यासारखे गॅसेस त्यांच्यामुळे लागणारी जी आग असते त्याला म्हणायचं क्लास D टाईपची फायर. ह्यांना विझवण्यासाठी तुम्ही फायर एक्सटिंग्विशर यूज कराल. पाणी वगैरे तुम्ही इथे यूज करू शकणार नाही. आलं लक्षात. त्यानंतर चौथा झाला, 5th आणि लास्ट टाईप आहे क्लास E आणि E वरून इलेक्ट्रिसिटीमुळे लागणारी आग असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो E म्हणजे इलेक्ट्रिसिटी. विजेमुळे लागणारी आग, शॉर्ट सर्किटिंग झालं किंवा एखादं इलेक्ट्रिक इक्विपमेंट जळालं त्याच्यामुळे जी आग लागते ती क्लास E टाईपची आग येते आणि ती देखील विझवण्यासाठी तुम्हाला फायर एक्सटिंग्विशरचा यूज करावा लागणार आहे. सो कॉज्ड ड्यू टू
इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स किंवा कंपोनंट्स म्हणा, आणि हिला पण एक्सटिंग्विश करायला तुम्ही फायर एक्सटिंग्विशर यूज करणार. तुम्हाला फायर एक्सटिंग्विशरचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण लास्ट इयर शिकलेलो होतो 8th स्टँडर्डमध्ये. त्याच्यामध्ये CO2 गॅस म्हणजे रिलीज होतो कार्बन, त्याच्यामध्ये आपण सोडा यूज केलेला असतो आणि त्या सोड्याची जेव्हा त्या कॅप्सूलमध्ये असणाऱ्या केमिकलसोबत रिॲक्शन होते देन CO2 गॅस रिलीज होतो आणि तो CO2 गॅस जो असतो तो नॉन कंबस्टिबल असतो, म्हणजे तो बर्निंगला हेल्प करत नाही आणि त्या CO2 गॅसमुळं तुम्ही आग जी आहे ती आटोक्यात आणू शकता. आता हे झाले 5 प्रकारचे फायर्स, ABCDE, सॉलिड लिक्विड गॅस, D जो आहे तो केमिकल आणि E म्हणजे इलेक्ट्रिक. ह्या पद्धतीने हे जे बोर्डवरती लिहिलेलं आहे ती इन्फॉर्मेशन शॉर्टमध्ये एकदम दिलेली आहे. एक्झामसाठी तुम्हाला मी सुरुवातीलाच क्वेश्चनची व्हरायटी सांगितली की कुठल्या प्रकारची फायर एक्सटिंग्विश करायला तुम्ही काय काय वापरणार, किंवा सॉलिडमुळे कॉज झालेली फायर तिला कसला प्रकारचं म्हणतात, ए म्हणजे कसला, बी म्हणजे कसला, अशा प्रकारचे प्रश्न याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. सो हे झाले डिफरंट टाईप्स ऑफ फायर. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याच्यात आपल्याला बघायचे आहेत की वेगवेगळ्या मेथड्स ज्याच्या थ्रू तुम्ही फायर एक्सटिंग्विश करू शकता. आग आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या मेथड्स वापरणार. सो मेथड्स टू एक्सटिंग्विश फायर्स. आता याच्यामध्ये 3 मेन मेथड येतात. पहिली जी मेथड आहे ती येते कूल आउट. कूल आउट ही जी मेथड आहे नावातच आहे की आपण पाणी यूज करणार आहे, म्हणजे ज्या मेथडमध्ये आग विझवण्यासाठी आपण वॉटरचा यूज करतो, पाण्याचा यूज करतो, त्याला म्हणायचं कूल आउट मेथड. पाणी जिथं आपण यूज केल्यामुळं काय होतं तर त्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी होतं की नाही, कूल होतं, म्हणून या मेथडला म्हणतात कूल आउट मेथड. सो हियर वॉटर इज यूज्ड टू एक्सटिंग्विश फायर. आता ह्याच्यानंतरचा जो दुसरा टाईप आहे तो आहे सप्रेस द फायर. म्हणजेच आग, आता सप्रेस म्हणजे दबवणे किंवा त्याला दाबून विझवायचा प्रयत्न करणे. आता ह्या प्रकारच्या जे मेथड आहे फायर एक्सटिंग्विश करण्याची तर त्याच्यामध्ये आपण सँड किंवा सॉईल यूज करतो. इथे लिहूयात आपण यूज ऑफ सँड ऑर सॉईल टू एक्सटिंग्विश फायर. आग विझवण्यासाठी जर तुम्ही सँड किंवा सॉईलचा यूज करत असाल तर त्या मेथडला म्हणायचं सप्रेस द फायर. ओके. आणि ह्याच्यानंतरचा जो लास्ट पॉईंट आहे तो आहे यूज ऑफ स्टरिंग पंप. याच्यात लास्ट मेथडमध्ये आपण जो स्टर पंप किंवा स्टर अप पंप असं त्याला म्हणतात. स्टर अप पंप म्हणजे आपला तुमच्या सायकलला तुम्ही हवा भरायचा जसं पंप असतो की नाही त्या प्रकारचा पंप असतो, हँड ऑपरेटेड पंप असतो आणि त्या पंपनं तुम्ही वॉटर स्प्रे करू शकता. तो पंप तुम्ही दाबला की त्याची जी पाईप असते त्याच्यातून वॉटर बाहेर पडणार आणि त्या वॉटरचा यूज करून तुम्ही एक स्मॉल स्केलमध्ये छोट्या प्रमाणामध्ये जर आग लागली असेल तर ती विझवण्यासाठी ह्या स्टरअप पंपचा यूज केला जातो. सो नेक्स्ट आहे यूज ऑफ स्टर अप पंप. हा जो स्टर अप पंप आहे तो स्मॉल स्केलची फायर विझवण्यासाठी यूज होतो. हे लक्षात आलं तुम्हाला. हे 3 मेथड झाल्या की फायर एक्सटिंग्विश करायच्या. पहिली कूल आउट मेथड, पाणी यूज केलं. सप्रेस द फायर, सँड ऑर सॉईल यूज केला. आणि स्टर अप पंप म्हणजेच छोटंसं मशीन म्हणू आपण, त्याच्या सहाय्यानं आपण स्मॉल स्केलवरची जी फायर आहे ती एक्सटिंग्विश करू शकतो. हे झाल्या मेथड्स ऑफ एक्सटिंग्विशिंग फायर. तुम्हाला एक्झाममध्ये
ह्याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते फॉर 3 मार्क्स. 3 मेथड्स लक्षात राहील. कूल म्हणलं की पाणी सप्रेस करायचं म्हणजे त्याच्यावरती सॉईल किंवा सँड टाकायची. आणि स्टर अप पंप हे एक लक्षात ठेवा. तुम्ही सायकलच्या टायरमध्ये जशी हवा भरण्यासाठीचा जसा तुमचा पंप असतो ना, त्या प्रकारचा तो पंप असतो. त्याच्या वॉटरचं एक सोर्स जोडलेला असतो. तुम्ही जसं त्या पंपला प्रेस कराल तसं त्याच्यातून पाणी बाहेर येईल की ज्याच्यामुळं आग तुमची आटोक्यात येणार स्मॉल स्केलवरची. हे झाल्या मेथड्स. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे प्रिकॉशन्स. फायरमध्ये किंवा फायर कंडिशनमध्ये तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेणार तो पार्ट बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात आधी जे फायर लागण्याचे जे चान्सेस जिथं जिथं असतात तर तिथं तुम्हाला जास्त काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या किचनमध्ये असणारा जो सिलेंडर आहे तर त्या सिलेंडरमध्ये किंवा तुमचं जर सिलेंडरचा जेव्हा यूज होत नसेल गॅसचा तर तेव्हा नेहमी तो सिलेंडर स्विच ऑफ करून ठेवायचा. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स जे असतात आपली जर जेव्हा तुमचा यूज होणार नसेल तर तुमचा मेन स्विच किंवा तुम्ही सपोज गावाला जाताय तर सिलेंडर, इलेक्ट्रिसिटीचे मेन स्विच हे सगळे बंद करून जायचं की जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना तिथे होणार नाही. सो प्रिकॉशनमध्ये आपण सगळ्यात पहिली प्रिकॉशन काय घेऊ शकतो की स्विच ऑफ गॅस सिलेंडर as well as electricity switch. हे दोन्हीही स्विच ऑफ ठेवायचे कधी जेव्हा तुम्हाला त्याची गरज नसेल, तुम्ही गावाला जाणार असाल तर त्यावेळेस. अजून फायर एक्सटिंग्विशर किंवा फायर कंडिशन्समध्ये किंवा अशा पद्धतीची दुर्घटना होऊ नये यासाठी आपण काय काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो की फायर सपोज किंवा झाल्यानंतरचे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो की आग लागल्यानंतर तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर कसा यूज करायचा हे माहिती असलं पाहिजे. किंवा आता हे जे 5 टाईपचे आपण फायर बघितले, कुठल्या प्रकारची आग विझवायला काय वापरलं पाहिजे ह्याचं देखील नॉलेज पाहिजे की नाही. समजा इलेक्ट्रिसिटीमुळे आग लागली असेल म्हणजेच क्लास ई टाईपची जर आग लागली असेल आणि तुम्ही तिथं जाऊन पाणी घेऊन गेलात विझवायला तर त्याचा यूज होणार आहे का, नाही होणार. सो ते देखील बेसिक नॉलेज पाहिजे की आग लागलेली आहे तर ती कोणत्या रिझनमुळे लागली आणि ते विझवण्यासाठी आपल्याला काय मटेरियल यूज करायचं आहे. सो फर्स्ट एड असेल किंवा तुमचं जे फायर एक्सटिंग्विशर असतो तो जो स्प्रे असतो तो इमर्जन्सीला कसा यूज करायचा हे देखील तुम्हाला माहिती असणं इथे एक्सपेक्टेड आहे. सो यू शुड नो अबाउट किंवा लर्न अबाउट ऑपरेटिंग फायर एक्सटिंग्विशर ऑल्सो फर्स्ट एड काय केली पाहिजे. जर आग लागली असेल तर तुम्ही फर्स्ट एड, एखाद्या पर्सनला भाजलं आगीमुळं तर तुम्ही तिथं काय फर्स्ट एड त्याला अप्लाय केलं पाहिजे. जखम जास्त आहे की कमी आहे त्याच्या बेसिसवरती ते देखील तुम्हाला एक बेसिक नॉलेज हे पाहिजे. हे प्रिकॉशन्समध्ये तुम्ही लिहिणार. आता ॲक्च्युली फर्स्ट एड हे तुम्ही काय करणार तर तुमच्याजवळ जी फर्स्ट एड बॉक्स असेल समजा कमी अमाऊंटमध्ये भाजलेला असेल तर तिथे आपण बर्नॉलसारखे जे काही केमिकल्स आहेत किंवा जे मलम आहेत ते आपण लावू शकतो. जास्त अमाऊंटमध्ये भाजला असेल तर तो पर्सन ज्या कंडिशनमध्ये कम्फर्टेबल आहे त्या कंडिशनमध्ये त्याला बसवायचं आणि इमिजिएटली डॉक्टरला बोलवायचं. ह्या प्रकारचे फर्स्ट एड आपण इथं करू शकतो. प्रिकॉशनमध्ये अजून तुम्ही एक पॉईंट ॲड करू शकता की कॉल फायर ब्रिगेड किंवा प्रिकॉशनमध्ये म्हणता येणार नाही याच्यामध्ये आपण अजून एक पॉईंट ॲड करू शकतो की सेफ्टी मेजर्स काय सांगता येतील आपल्याला. प्रिकॉशन्स तर आपण घेतल्या की आग लागताना किंवा लागू नये, लागल्यानंतर ह्या सगळ्या प्रकारच्या प्रिकॉशन्स आपण घेऊयातच. पण सेफ्टी मेजर्स म्हणजे काय की समजा आग लागली आहे आणि त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मदतीसाठी तुम्हाला लोकांना बोलवायचं आहे. सो यू हॅव टू शाऊट लाऊडली.
लोकांना कळलं पाहिजे ना तिथं काहीतरी झालं आहे. सो बाय शाउटिंग लाऊडली यू कॅन कॉल पीपल, यू कॅन कॉल फायर ब्रिगेड. तोपर्यंत फायर ब्रिगेड किंवा जे काही हेल्प करणारी जे लोक असतील तर त्यांना देखील बोलवणं हे तुमच्या सेफ्टी मेजर्समध्ये तुम्ही इन्क्लूड करणार आहे. पॉईंट बाय पॉईंट मी परत एकदा सांगतेच तुम्हाला. काय प्रश्न विचारले की काय तुमचा आन्सर असेल. सेफ्टी मेजर्समध्ये तुम्ही सांगाल शाउट टू कॉल पीपल फॉर हेल्प आणि नंतर कॉल फायर ब्रिगेड. हे एवढं तुम्ही तुमच्या सेफ्टी मेजर्समध्ये सांगाल. बघा आपण फायरशी रिलेटेड काय काय बघितलं याच्यात. टाईप्स ऑफ फायर, 5 टाईपचे फायरचे आपण टाईप्स बघितले. ABCDE, सॉलिड, लिक्विड, गॅस, त्यानंतर केमिकल आणि इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर आपण बघितले फायर एक्सटिंग्विश करायच्या 3 प्रकारच्या मेथड. एक आहे कूल आउट मेथड, त्याच्यानंतर सप्रेस फायर आणि त्याच्यानंतर स्टरअप पंप. हे 3 प्रकारच्या मेथड्सने आपण फायर एक्सटिंग्विश करू शकतो. त्यानंतर आपण बघितल्या प्रिकॉशन्स. फायर होऊ नये म्हणून काय करणार, झाल्यानंतर त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय काय करणार, ह्या प्रिकॉशन्स आपल्या झाल्या. सेफ्टी मेजर्स की फायर कंडिशनमध्ये तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी किंवा स्वतःबरोबर दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही काय करू शकाल, तर लोकांना तुम्ही बोलवू शकता, फायर ब्रिगेडला बोलवू शकता. आणि लास्ट जो पॉईंट येतो ह्याच्यातला तो म्हणजे फर्स्ट एड. हा मी इथंच लिहिते. फर्स्ट एड याच्यातली काय येते, ही फर्स्ट एड जे आहे ते प्रिकॉशनमध्ये पण तुम्ही लिहिणार आहे आणि सेपरेट फर्स्ट एडमध्ये तुम्ही मेन्शन कराल की यूज मेडिसिन ॲज पर सिव्हिअरिटी आणि कॉल डॉक्टर. हे तुमची फर्स्ट एडमध्ये येईल. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही मेडिसिनचा यूज करून तात्पुरतं त्या पर्सनला बरं वाटेल असं काही करू शकता. नसेल जमत तर तुम्ही इमिजिएटली डॉक्टरला, ॲम्ब्युलन्सला कॉल करू शकता टू सेव्ह द लाईफ ऑफ द पर्सन हू इज सफरिंग बिकॉज ऑफ फायर. सो हे काही बेसिक इन्फॉर्मेशन झाली सगळी. याच्यातली तुम्हाला प्रिकॉशन्स, तुम्ही प्रश्न कसे असतील बघा. प्रिकॉशन्स काय यूज करणार, राईट अ शॉर्ट नोट ऑन फर्स्ट एड ड्युरिंग फायर किंवा टाईप्स ऑफ फायर तर सांगितलेच. सेफ्टी मेजर्स तुम्ही काय फॉलो करणार, फायर एक्सटिंग्विश करायच्या मेथड्स काय काय आहेत, असे प्रत्येकावरती सेपरेट क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. आणि ते जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं टाईप्स ऑफ फायर, त्याच्यावरती 1 मार्क्सचे वेगळे क्वेश्चन्स विचारले जातात. होपफुली तुम्हाला हा पाठ समजला असेलच. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढच्या टाईपचा डिझास्टर आपण डिस्कस करूया.